नमस्कार. एसकेपी आयटीआय कट्ट्यामध्ये मी संतोष गुरव आपलं सहर्ष स्वागत करतो. आज एका महत्त्वाच्या विषयावर व्यक्त होतोय. सध्या 10वी-12वीचे ॲडमिशन झाले, निकाल लागलेले आहेत. त्यानंतर ॲडमिशनचा गोंधळ सुरू आहे. पालक आणि विद्यार्थी दोन्हीही संभ्रम अवस्थेत आहे. 80-90% मार्क मिळवणारे विद्यार्थी सायन्स साईडकडे जात आहेत. 70-80% वाला जर कोणी सल्ला दिला तर कॉमर्स साईडला जातोय. मॅक्झिमम मुलं शाळातून कॉलेजच्या आकर्षणामुळे कॉलेजकडे वळत आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 35 ते 70% दरम्यानचे असतात त्यांच्या पुढे हा गोंधळ मोठ्या प्रमाणात असतो. कारण त्यांचं ध्येय पूर्वी निश्चित नसतं किंवा बौद्धिक कुवतीप्रमाणे त्यांना मार्क मिळालेले असतात. अशा विद्यार्थ्यांचा जास्त गोंधळ होतो. अशा विद्यार्थ्यांसाठी मी आज आपल्यापुढे एक सुंदर ऑप्शन ठेवतोय. कारण पारंपरिक शिक्षणातून तुम्हाला मिळतं ते फक्त ज्ञान, आणि आजची अवस्था नोकरीची अशी आहे की फक्त ज्ञानावर आधारित जे शिक्षण आहे त्यांना रोजगाराच्या संधी फार अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहे. पण ज्ञानाला जर कौशल्याची जोड असेल तर तुम्हाला नोकरीच्या, स्वयंरोजगाराच्या अनेक उत्तम संधी आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर यासाठी तुम्हाला आयटीआयचा पर्याय निवडावा लागेल. आता आयटीआयचा पर्याय जेव्हा आपण सांगतो, मी करिअर काउन्सिलिंग म्हणून जेव्हा पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगतो, तेव्हा त्यांच्या नजरेत एक प्रकारचं हे येतं की सर आयटीआय करायचा, पण आयटीआय का करायचा हे जर त्यांनी लक्षात घेतलं तर त्यांना आयटीआयचं महत्त्व लक्षात येईल. आयटीआयचं महत्त्व आज अनन्यसाधारणरित्या वाढलंय. कारण कौशल्य असेल तर कौतुक होईल, आणि कौतुक नाही त्याच्याबरोबर अर्थार्जन पण करता येईल. का आयटीआय? व्हाय आयटीआय? तर आयटीआयमध्ये तुम्हाला विविध तांत्रिक आणि औद्योगिक कौशल्य शिकवली जातात, जी विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवण्यासाठी उपयोगी ठरतात. अल्प कालावधीत स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करता येतं. ज्या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती कमकुवत आहे, आर्थिकदृष्ट्या तो सक्षम नाहीये, त्याला सुद्धा अत्यल्प फीमध्ये आयटीआय करता येतो. त्यानंतर रोजगाराच्या संधी. आयटीआयमधील प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी विविध औद्योगिक संस्थांमध्ये नोकरीसाठी पात्र असतात. उद्योगांना तांत्रिकदृष्ट्या कुशल कामगारांची आवश्यकता असते. आपण आज बघतोय की आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे कुशल मनुष्यबळ निर्मितीचे. कौशल्य विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दररोज पेपरमध्ये याबद्दल बातम्या येत असतात. जर तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्हाला रोजगाराच्या अफाट संधी उपलब्ध आहेत. आणि त्यात आपण पुण्यासारख्या ठिकाणी आहोत जिथं पिंपरी चिंचवड जी वसाहत आहे ती देशातली, आशिया खंडातली एक नंबरची MIDC आहे. आणि पुणे आणि पुण्याच्या परिसरात अनेक नामांकित MIDCs आहेत जिथं जगभरातून कंपन्या, चांगल्या चांगल्या कंपन्या येत असतात, आणि इथे कुशल मनुष्यबळाची खूप गरज असते. उद्योजकता. आयटीआयमधून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जी कौशल्य आवश्यक असतात ती त्यांना आयटीआयमध्ये प्राप्त होतात. त्यामुळे आयटीआयचे विद्यार्थी स्वयंरोजगार सुद्धा करू शकतात. तुम्ही जर भोसरी MIDC किंवा तळवडे MIDC कुठल्याही MIDC मध्ये फिरला तर जी छोटे उद्योग आहेत, या छोट्या उद्योगांमधले 70 ते 80% उद्योग हे आयटीआय पास आउट विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आहेत, आणि त्यांचं स्वतःचं आज एक विश्व निर्माण केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर आयटीआयचा आणखीन एक हे आहे की आयटीआयचे जे कोर्सेस असतात ते महाविद्यालयीन शिक्षणाच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चिक असतात, आणि कालावधी पण 1 ते 2 वर्ष हे अल्प मुदतीचे असतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत जे कुटुंबातील विद्यार्थी आहेत ते सुद्धा आयटीआय करू शकतात, अशी इथली आर्थिक व्यवस्था आहे, आर्थिक फीची स्थिती आहे. आयटीआयमध्ये आपण फक्त कौशल्य रोजगार किंवा त्यांचं तांत्रिक कौशल्य शिकत नाही, तर आयटीआयमध्ये व्यावसायिक आचारसंहिता आणि नैतिकता देखील शिकवली जाते. कारण हा कोणत्याही व्यवसायात, रोजगारात यशस्वी होण्यासाठी ही 2 मूल्य फार गरज आहे की ती व्यावसायिक आचारसंहिता माहीत असणं आणि नैतिकता माहीत असणं. आयटीआयमध्ये
फक्त तंत्र शिकवलं जात नाही, तर कॉस्टिंग शिकवलं जातं, बिहेवियर शिकवलं जातं, शिस्त शिकवली जाते. त्यामुळे आयटीआयचा विद्यार्थी हा इतर टेक्निकल एज्युकेशन किंवा हायर एज्युकेशनच्या तुलनेत व्यावहारिकदृष्ट्या फार सावध असतो आणि शिक्षित असतो. आता नवीन शासकीय धोरणानुसार आयटीआय पास विद्यार्थ्यांसाठी खूप रोजगाराच्या संधी जशा उपलब्ध आहेत, तसं स्वयंरोजगार करण्यासाठी अनेक प्रकारची कर्ज सवलती या विद्यार्थ्यांना मिळते. म्हणजे एखादा विद्यार्थी जर खरंच तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट असेल आणि त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अनेक सरकारी योजनांच्या मार्फत त्याला कर्ज पुरवठा होतो आणि तो स्वतःचा व्यवसाय सुरू करतो शकतो. या अशा अनेक गोष्टींमुळं पारंपरिक शिक्षणापेक्षा आयटीआयचं शिक्षण हे वेगळं ठरतं. म्हणून तुम्ही आयटीआयच्या ऍडमिशनला प्राधान्यानं महत्व द्या. कारण श्रमाला जर तुम्ही आम्ही प्रतिष्ठा मिळवून दिली, पालकांनी प्रतिष्ठा मिळवून दिली, समाजानं प्रतिष्ठा मिळवून दिली, तर आणि तरच विद्यार्थी श्रमसंस्कार होतील आणि ते श्रमाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल. हल्ली फास्ट फूडच्या जमान्यात लोकांना लवकर स्वावलंबी व्हायचंय. त्या दृष्टीनं हे अत्यंत कमी कालावधीत 1 किंवा 2 वर्षाच्या कालावधीत तो विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या आयटीआय नंतर सक्षम होतो. सध्या ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. त्यासाठी आपली वेबसाईट आहे www.admission.dvt.gov.in. या पोर्टलला जाऊन तुम्ही अर्ज भरायचा आहे. अर्ज भरल्यानंतर जवळच्या प्रिंट घेऊन जवळच्या आयटीआय मध्ये जाऊन तो अर्ज कन्फर्म करायचा आहे. विद्यार्थी ही चूक वारंवार करतात. त्यांना असं वाटतं की आपण नेट कॅफेमध्ये गेलो आणि अर्ज भरला म्हणजे तो कन्फर्म झाला, ऍडमिशन झालं आपलं. तसं नाही. तुम्ही नेट कॅफेमध्ये जायचे, अर्ज भरायचा आहे, त्याची प्रिंट घ्यायची आणि जवळच्या आयटीआय मध्ये जाऊन तो अर्ज कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर पुढची स्टेप आहे की तुम्ही ट्रेड्स भरणं, ट्रेड्सचे ऑप्शन भरणं. मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना नम्र आवाहन करतो की तुमच्या आवडीनुसार, तुमच्या मार्क्सनुसार आणि ट्रेडचं ऑप्शन भरा. तुम्हाला जर तुमच्या आवडीचा ट्रेड मिळाला नाही तर तुम्ही आयटीआय करू नका. पण कुणीतरी सांगितलं, माझा मित्र गेला म्हणून व्यवसायाचं निवड करू नका. हे माझं पालकांना आणि विद्यार्थ्यांना नम्र आवाहन आहे. कारण तुम्ही जर तुमच्या आवडीच्या क्षेत्रात व्यवसायात प्रवेश घेतला तर तुमचं करिअर खूप छान होतं. त्यामुळे ऑप्शन्स भरताना ही काळजी घ्या. एका फॉर्ममध्ये तुम्ही अनेक संस्थांचे आणि अनेक ट्रेडचे ऑप्शन्स भरू शकता, हेही लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं ऑप्शन्स भरा. मी या बाबतीत एक सांगेन की विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ऐकावे जनावेचे, करावे मनाचे, ही म्हण लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यासाठी योग्य त्या ट्रेडची निवड करा. त्वरा करा. 21 जून पर्यंत तुम्हाला अर्ज भरता येणार आहेत. 22 जून पर्यंत तुम्हाला अर्ज कन्फर्म करता येणार आहेत आणि 23 जून पर्यंत तुम्ही ट्रेड्सचे ऑप्शन्स भरू शकता. मी एसकेपी आयटीआय कट्ट्याद्वारे पुन्हा एकदा नम्र आवाहन करतो की श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या व्यवसायाची, करिअरची निवड करा आणि आपल्या मुलाला योग्य करिअर निवडण्याची, योग्य करिअरकडे जाण्यासाठी तुमचा सपोर्ट फार महत्वाचा आहे. नमस्कार.